तळतळाट. खिशात पैशांचा खळखळाट असला तरी चालेल, पण कोणाचा तळतळाट नको. कर्माचे फळ. खिशात पैशांचा खळखळाट असला तरी चालेल, पण कोणाचा तळतळाट घेऊ नये. कोणाचीही हाय लागून घेऊ नये. त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना हा विषय कदाचित पटणार नाही, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आहे आणि त्याचे भोग भोगतात ते आहेत, अशांना नक्कीच पटेल. तळतळाट हा अनेक कारणांनी लागत असतो. 1. जसे की कोणी कोणाला शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देत असेल. 2. अपमानास्पद वागणूक मिळत असेल. 3. कोणाचे मन दुखावले जात असेल. 4. कोणावर अन्याय केला गेलेला असतो. 5. कोणाची काही कारण नसताना बदनामी केली गेलेली असते. 6. कोणाचा छळ केलेला असतो. कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडपलेली असते. 7. कोणाला वाईट काम करण्यास बळ दिलेले असते. 8. शारीरिक दुखापत केली असेल. 9. विश्वासात गैरफायदा घेतला असेल. 10. एखाद्याने उपकार केले असतील, पण स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल. त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील सर्व गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. ती व्यक्ती खूप दुःखी आणि निराश होते, गंभीर नैराश्यात जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या लोकांना हे समजणार नाही. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये कोणताही चमत्कार व दैवी शक्ती नसल्यामुळे त्या व्यक्तीच्या मनातून एक प्रचंड अफाट नकारात्मक ऊर्जा निघते व ती ऊर्जा समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. त्यामुळेच समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्यालाच तळतळाट असे म्हटले जाते. त्रास देणारे त्यांच्या कामात यशस्वी होत नाहीत. झाले तरी ते यश फार काळ टिकत नाही. सतत अपयश, घरी आजारी पडणे असे अनेक प्रकार त्यांच्याबरोबर घडत असतात. तुम्ही किती खरे आणि किती खोटे हे फक्त तुमच्या अंतर्मनालाच माहीत असते. दुसऱ्याचे मन दुखावणे म्हणजे पाप करणे होय. तुम्ही आस्तिक असाल किंवा नास्तिक असाल, या जन्मात केलेल्या पापाची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते. धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्यांनी कृष्णाला विचारले की असे का घडले? माझा संबंध जीवनात मी कोणतेही महापाप केले नाही की ज्याचा परिणाम स्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी आले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राज्याला आपला पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका झाडाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले आणि बरेचसे पक्षी आगीची झळ लागल्यामुळे आंधळे झाले. तर पक्ष्यांची 101 पिल्ले उडता न आल्यामुळे आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपण ठरवायचं आहे आपले कर्म कसे हवे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.